नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी त्यासोबतच दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून या सर्व लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये अनुदान दिलं जातं आणि राज्य शासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यासंदर्भात जेव्हा शासन निर्णय जाहीर केला जातो त्यानंतर 5 तारखेला 6 तारखेला किंवा 10 तारखेपर्यंत हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात आणि याआधी पण जमा झालेले आहेत। पण ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्रातील 40 ते 50 हजार लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा होणं अचानक बंद झालेलं आहे आणि सप्टेंबर महिन्याच्या हप्ते वाटप संदर्भात शासन निर्णय जाहीर झाला तरी सुद्धा ऑगस्ट महिन्याचे पैसे अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीयेत आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील तालुका स्तरावर लाभार्थ्यांना विचारणा केली असता अशी माहिती समोर आली की राज्यामध्ये असे काही लाभार्थी आहेत की त्यांना या अगोदरचे 3-4 महिन्यांचे पैसे नियमितपणे येत होते, पण ऑगस्ट महिन्याचे पैसे या लाभार्थ्यांना मिळाले नाहीत। तर आता या लाभार्थ्यांसोबत ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासंबंधित जे झालेलं आहे तसंच तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकतं। कारण मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये नवीन नियम निकष लागू केले जाणार आहेत आणि लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे, कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे आणि तुम्ही जर चुकीची कागदपत्रे योजनेसाठी दिली असतील तर तुम्हाला सुद्धा या 40 ते 50 हजार लोकांप्रमाणे सप्टेंबर महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत। आता तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाले असतील, पण मात्र सप्टेंबर महिन्यापासून तुमचे हप्ते बंद होऊ शकतात। तर आता ज्या लाभार्थ्यांचे ऑगस्ट महिन्याचे पैसे आले नाहीयेत अशा सर्व लाभार्थ्यांशी आपण संपर्क साधला आणि तहसील कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली तर यामध्ये हप्ते बंद होण्याची अनेक कारणे समोर आलेली आहेत आणि मी तुम्हाला ही सर्व कारणे समजून सांगणार आहे। कारण याच मुख्य कारणांमुळे 40 ते 50 हजार लाभार्थ्यांचे हप्ते बंद झाले आहेत आणि तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलेलं असेल किंवा तुम्ही या कारणांमध्ये बसत असाल तर कदाचित तुम्हाला सुद्धा सप्टेंबर महिन्यापासून हप्ते येणे बंद होणार आहेत आणि तुमच्या बाबतीत तसं घडू नये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि संपूर्ण माहिती जाणून घ्यायची। आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर त्या कारणांमध्ये बसत असाल किंवा तुमच्या बाबतीत तसं घडलेलं असेल तर लवकरात लवकर त्यावर योग्य तो उपाय करायचा आहे, नाहीतर या लाभार्थ्यांप्रमाणेच सप्टेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीयेत। कदाचित या योजनेतून तुम्हाला कायमचं बाद सुद्धा केलं जाऊ शकतं। तर आता मी यामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट काढले आहे, ते पॉइंट व्यवस्थित समजून घ्या। बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक केलं आहे पण बँक खाता हे NPCI सोबत मॅप नाहीये, तर या कारणामुळे तुमचे पैसे येणे बंद होऊ शकतात। तर अनेक लाभार्थ्यांना या अगोदर पैसे आले आहेत कारण या अगोदर सर्व लाभार्थ्यांना लिस्टनुसार पैसे दिले गेले असतील, पण आता सरकारच्या माध्यमातून अनेक बदल या योजनेमध्ये केले जात आहेत। म्हणून या अगोदर ज्या बँक खात्यामध्ये पैसे तुम्हाला येत होते ते बँक खातं जर मॅपिंगमध्ये बसत नसेल तरी सुद्धा तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे येणार नाही। त्यानंतर आधार कार्डला वेगळी बँक लिंक आहे आणि तुम्ही ऑनबोर्ड करताना दुसऱ्या बँकची माहिती दिली असेल तर अशा वेळेस माहिती जुळत नसल्यामुळे तुमचे पैसे थांबवले जातात। त्यानंतर आधार कार्डची माहिती वेगळी असेल, बँक खात्याची माहिती वेगळी असेल आणि ऑनबोर्ड झालेली माहिती वेगळी असेल तर या तिन्हीपैकी एका जरी ठिकाणी वेगळी माहिती जर दिसली तरी सुद्धा तुमचे पैसे थांबवले जातात। म्हणून या संबंधित जर तुम्ही काही अपडेट करत असाल, तुमच्या माहितीमध्ये जर तुम्ही काही चेंजेस करत असाल तर ते चेंज केल्यानंतर त्याची माहिती तहसील कार्यालयामध्ये जाऊन ऑनबोर्डमध्ये सुद्धा अपडेट करून घ्यायची। त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, हयातीचा दाखला आणि इतर कागदपत्रे वेळेत सादर न केल्यामुळे सुद्धा तुमचे पैसे थांबवले जातात किंवा त्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर त्या कागदपत्रांमध्ये बोगस गुण दिसून आल्यास अशा लाभार्थ्यांचे सुद्धा पैसे थांबवले जातात। आणि अशा प्रकारचे अनेक कारण तुमच्या जिल्ह्यानुसार किंवा तालुक्यानुसार असू शकतात। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना पैसे आले नाहीयेत त्या लाभार्थ्यांनी त्यांचा तालुका टाकून किंवा जिल्हा टाकून कोणत्या महिन्याचे पैसे आले नाहीयेत किंवा तुम्हाला या अगोदरचे पैसे आले आहेत आणि फक्त ऑगस्ट महिन्याचे पैसे आले नाहीयेत ही सर्व माहिती मला कमेंट करून सांगायची आहे।
त्या कमेंट्सवरती नक्की मी रिप्लाय करणार आहे आणि तुमच्या मदतीसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप मी बनवलेला आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करून घ्या. तर अशा पद्धतीने ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांचे पैसे थांबलेले आहेत आणि ज्या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे आलेले आहेत पण सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांचे पैसे थांबू शकतात, याची मुख्य कारणे मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्ही तुमची जी माहिती अपडेट करतात त्या माहितीमध्ये चेंजेस करतात, त्याची माहिती तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन सांगायची आणि त्या माहितीला ऑनबोर्डमध्ये अपडेट करायचे, तरच तुमचे हप्ते नियमितपणे तुम्हाला मिळतील. तर अशा पद्धतीने ही माहिती तुम्हाला समजावी म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.